नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून राज्यातील तब्बल 247 पोलीस निरीक्षकांना पोलीस उपविभागीय अधिकारी DYSP पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने या संदर्भातील आदेश निर्गमित करत संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीचाही निर्णय जाहीर केला आहे. या महत्त्वपूर्ण पदोन्नती यादीमध्ये राहुरी येथे विविध कालावधीत कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, अविनाश शिळेमकर, धनंजय जाधव आणि इमामोद्दीन पठाण यांचा समावेश असल्याने सोशल मीडियावर फोनद्वारे अनेकांनी या अधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या पदोन्नती प्रक्रियेची पोलीस दलातील अधिकाऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर शासनाने एकाच वेळी 247 अधिकाऱ्यांना पदोन्नती देत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात उत्साहाचे वातावरण असून कार्यक्षमतेला नवे बळ मिळणार आहे. पदोन्नतीनंतर या अधिकाऱ्यांवर उपविभागीय स्तरावर कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे नियंत्रण आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची जबाबदारी येणार आहे. प्रमोद वाघ यांनी राहुरीसह विविध ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करत जनसामान्यांशी सुसंवाद ठेवत कायदा सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांची जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे DYSP म्हणून नियुक्ती झाली आहे. अविनाश शिळेमकर यांनी राहुरीत गुन्हेगारीला आळा घालत ठोस कारवाई केली होती. पुणे ग्रामीण LCBमध्ये कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. त्यांची सातारा येथे DYSP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धनंजय जाधव यांनी पंढरपूर, राहुरी, नेवासा आणि अहिल्यानगर येथे सेवा बजावताना शिस्तबद्ध कारभार आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात विशेष कामगिरी केली. त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे DYSP म्हणून बढती मिळाली आहे. इमामोद्दीन पठाण यांनी उपनिरीक्षक पदापासून विविध ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांची जालना येथील लोहमार्ग विभागात DYSP म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या पदोन्नतीकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात असून यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास अधिक बळ मिळणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.